श्रीराम. आपण आज भगवद्गीतेचा 4था अध्याय पाहतो आहोत. ज्ञान कर्म संन्यास योग. तिसरा अध्याय आपण बघितला कर्मयोगाचा अध्याय. त्याला नाव आहे कर्मयोगो नाम तृतीयोध्याय असं म्हटलेलं आहे. आता या 4थ्या अध्यायात सुरुवात आहे भगवान उवाच. नेहमी बघायला लागतं कुठलाही अध्याय सुरू करताना सुरुवात कुणी केलेली आहे, शेवट कुणी केलेला आहे. तर ह्या ठिकाणी भगवान उवाच, भगवंतांनी सांगितलं. कर्मयोगाचं सगळं त्यांनी सांगितलं आणि नंतर पुन्हा ते काय म्हणत आहेत सगळं सांगितल्यावर, जसं आपणही म्हणतो मागच्या वेळेला तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे, किती लक्षात राहिलं हा प्रश्न आहे. तसं इथं भगवंत म्हणतात हा जो योग आहे हा मी ह्यापूर्वीच सांगितला. सूर्याला सांगितला, त्यांनी विवस्वानाला सांगितला, मनूला सांगितला. असं म्हटल्यानंतर अर्जुनाला प्रश्न असा पडतो आहे की सूर्य केव्हाचा, विवस्वान केव्हाचा, तू तर आत्ताचा, तू आत्ताचे आहोत, असं असताना तू त्याला केव्हा सांगितलास? कारण काय आहे, दोन पातळ्यातच फरक आहे. एक सामान्य पातळीवरच्या माणसाला जे वाटतं ते, आणि एका विशिष्ट ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर वाटतं ते. जे साधं व्यवहारात देखील आपण जर म्हटलं अरे त्यानं कसं कळलं आमका आजार झाला आहे म्हणून, त्याचं कारण ते डॉक्टर आहेत म्हणून त्यांना कळलं, तुम्हाला कळलं नाही. तसं इथं त्याला कसं, तुला कसं माहिती हे सगळं, त्यावेळेचं काय. तेव्हा भगवंत त्या ठिकाणी म्हणत आहेत की हा योग मी पूर्वीच सांगितलेला आहे, परंतु हा कालेनेह योग हा नष्ट. काळाच्या योगामध्ये हा योग नष्ट झाला. का योग नष्ट झाला तर त्याच्यावरती ह्याचा जो अर्थ केलेला आहे तो स्वरूपानंदाने जे भावार्थ गीतेत त्याचं आणखी विवरण केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे लोक विषयांध झाले, जीव विषयाच्या मागं लागला, त्यामुळे हे जे सांगितलं हे सगळं विसरलं. आपण देखील बघतो खूप सांगितलेलं असतं, पण सांगून झाल्यानंतर सगळा विषय जो असतो डोक्यामध्ये तो इतका संसाराचा व्यवसायाचा असतो की सांगितलेलं सगळं विसरलेलं असतं. तसं ते म्हणतात हे सगळं विसरलं, पण तरी देखील तिसऱ्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे भक्तोसी मे सखा, तू माझा सखा आहेस आणि भक्त आहेस म्हणून हे जे रहस्य आहे कर्मयोगाचं ते मी तुला सांगितलं आहे. म्हणून या ठिकाणी म्हटल्यानंतर अर्जुनाने प्रश्न विचारला आहे कसं शक्य आहे, आत्ताच्या जन्मात तुला हे त्यावेळचं सांगितलं कसं आहे. तेव्हा भगवंत पुन्हा 5व्या श्लोकात सांगतात बहुनिमे व्यतीतानी जन्माने, अरे तुझेही जन्म पुष्कळ झाले आणि माझेही जन्म पुष्कळ झाले. इथं तुझे असा शब्द वापरताना कशाला उद्देशून आहे ते आपण बघायला पाहिजे. तुझे याचा अर्थ जीवाचे, जीवाचे जन्म अनेक झाले. देहाचे जन्म नाही, तो देह संपतो दुसरा येतो, देह संपतो दुसरा येतो. आत्माच झाला तर त्याला जन्म नाही, पण हा मध्ये असल्यामुळे जीवाचे जन्म अनेक झाले. तुझेही झाले, मी ते जाणतो, तू ते जाणत नाहीस. ह्याच्यावर थोडा आपण प्रत्येक श्लोकावरती किंवा प्रत्येक शब्दावर विचार असा करावा की जोपर्यंत, आणि त्याच्यावर स्वरूपानंदाने लिहिलं आहे म्हणून तो आपला अर्थही जरा बघावा, हाही बघावा. जोपर्यंत जीव भावावर आहे तोपर्यंत त्याला मागचं हे स्मरण काही नसतं, आणि तो जेव्हा आत्मभावावर जातो, म्हणून संतांना किंवा अनेक मंडळींच्या पूर्वी काय झालं करण्याचं अर्थात ते त्याला महत्त्व देत नाहीत, कारण पूर्वी काय झालं सांगून काय करायचं आहे, किती जन्म झाले काय झाले ते. परंतु त्यांना जे मागचं पुढचं ज्ञान असतं ते ह्या जीवभावावर असलेल्याला असत नाही. त्यामुळे पुढे येऊन बसा, चेहरे दिसले पाहिजे. तर जीवभावावर जोपर्यंत व्यक्ती आहे तोवर त्याला हे ज्ञान असत नाही. आणि म्हणून ते म्हणतात मला हे सगळं ज्ञान आहे, किती जन्म झाले काय जे, तुला ते नाही आहे म्हणून सांगतो. आणि मग इथून त्या 6व्या श्लोकात माझं काय स्वरूप आहे असं भगवंत सांगतात. काय म्हणतात, अजहा अपि, मी कसा आहे, अजहा अपि सन अव्यय आत्मा, मी अज आहे, मला जन्म नाही, मी अव्यय आहे, मी भूतांचा ईश्वर आहे. नेमकं सगळं याच्यात वर्णन केलं आहे. मी काय करतो आहे म्हणजे माझं याचा अर्थ परमात्म्याचं आत्म्याचं स्वरूप अज आहे, अव्यय आहे, तो भूतांचा ईश्वर आहे. पण मी काय करतो,
प्रकृती स्वामाधिष्ठाय, प्रकृतीला मी माझ्या स्वाधीन करून घेतो माझ्या मायेने आणि सगळं काही करतो. आता इथं फरक असा आहे की भगवंत त्यांची अचिंत्य शक्ती जी माया आहे त्या मायेला भगवंत वापरतात. त्या मायेवर सत्ता भगवंताची आहे आणि भगवंत त्या मायेला स्वाधीन करून घेऊन त्यांना जे काही विश्व रचायचं आहे की विश्वात काही गोष्टी करायच्या आहेत त्या करतात. आणि जीव जो असतो तो मायेच्या अधीन होतो आणि मग प्रकृती जशी नाचवती तसं तो नाचतो. हा दोन्हीत फरक आहे. ह्या ठिकाणी हे सगळं जरी विश्व निर्माण केलं, एवढी माया निर्माण केली, तरी त्या मायेत भगवंत सापडत नाहीत, तर मायेला ते आपल्या इच्छेनुरूप वागवतात. हा फरक आहे. आणि जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तो त्या मायेच्या अधीन होतो आणि म्हणतो ते प्रकृती माचा नाचवती सगळीकडे. म्हणजे स्वतंत्र असलेला जीव परतंत्र होतो. कशामुळे? या विषयांच्या नादी लागल्यामुळे, देह मनबुद्धीच्या नादी लागल्यामुळे तो स्वतंत्र असलेला जीव परतंत्र होतो आणि मग त्याप्रमाणे तो नाचायला लागतो. आणि ह्याची जाणीवही त्याला होत नाही कुणीतरी भेटेपर्यंत. तोपर्यंत तो नाचतच असतो, हे करतो ते करतो ते करतो. म्हणून ह्यांनी ह्याच्या 6व्या श्लोकात सांगितलं. आता 7व्या श्लोकात त्यांनी काय सांगितलं? हे मायेला स्वाधीन करून घेऊन सगळं काही मी हे करतो असं म्हणताना 7व्या श्लोकात केव्हा करतो, त्यामुळे त्या श्लोकाचा उद्देश सांगायचा. केव्हा? यदा यदा हि धर्मस्य, पुढे या जागा आहे इकडं. केव्हा करतो? परिस्थिती काय असते? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती, जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म फोफावतो, अशा वेळेला मी सृजाम अहम, मी जन्माला घालतो स्वतःला, म्हणजे मी जन्म घेतो. म्हणजे कोणत्या परिस्थितीत भगवंत जन्म घेतात असं विचारक. आणि अशी ही परिस्थिती कमी जास्त प्रमाणात सारखी असते. त्यामुळे काही वेळा अवतारी पुरुष जन्म घेतात आणि इतर वेळेला भगवंत संतांच्या रूपाने असतात. त्यामुळे संत नाहीत असं विश्वावर कधीही होत नाही. ते आहेत म्हणूनच विश्व चाललेलं आहे. काही प्रगट असतील, काही गुप्त रूपाने असतील, परंतु संतांच्या रूपाने भगवंताचं अस्तित्व ह्या जगावर असतं आणि म्हणूनच जग चाललेलं असतं. तर केव्हा येतात तो 7व्या श्लोकात सांगितलं. 8व्या श्लोकात येऊन काय करतात तो हेतू सांगितला. 3 गोष्टी त्याच्यात हेतूमध्ये सुद्धा. परित्राणाय साधूनाम 1, विनाशायाच दुष्कृताम 2 आणि धर्मसंस्थापना 3. या 3 गोष्टी करण्यासाठी ते येतात. आणि युगे युगे युगायुगातून मी पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो, कारण पुन्हा पुन्हा ह्या धर्माला ग्लानी येते. हे सगळं काही पुन्हा धर्माचं गाडं विस्कळीत होतं, त्याची पुन्हा संस्थापना करण्यासाठी मी जन्म घेतो असं त्यांनी सांगितलं. आता 9व्या श्लोकात ते म्हणतायत की हा मी जन्म घेतो हे ज्याला कुणाला कळतं माझं स्वरूप, तो मुक्त होतो. म्हणजे मुक्त व्हायला काय पाहिजे? तर हे सगळं अंडरस्टँडिंग आलेलं पाहिजे की काय आहे, कशासाठी आहे, भगवंत इथे येऊन काय करतात. आता प्रत्येक वेळा शंख चक्र गदा पद्म घेऊनच आलेले तसं नाही, माणसासारखेच येतात. रामचंद्र आले माणसासारखेच आले, क्षत्रिय कुळात आले, ज्ञानेश्वर महाराज आले, समर्थ आले. ही सगळी मंडळी जी येतात ती ह्या कामासाठीच येतात. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वर्णात असतील, चातुर्वर्ण्यापैकी, परंतु येतात ती ह्याच कामासाठी. त्यांचा हेतू काय आहे आणि त्याचा परिणाम काय दिसायला पाहिजे? तर त्यांनी सांगितलं, हे जे माझं दिव्य जन्म आणि कर्म हे जो कोणी जाणतो तो त्याला पुन्हा जन्म नाही, तो मलाच येऊन मिळतो. ह्याचं कारण असं आहे, त्याला जाणणं म्हणजे मी त्याला जाणलं असं द्वैतात जाणणं नाही आहे. ते जाणायचं आहे म्हणजे आपण तेच होऊन राहायचं आहे, त्याच्याशी मिळूनच जायचं आहे, आपणच स्वयं परमात्मरूप व्हायचं आहे. तसं झालं म्हणजेच त्याला जाणलं.
आता मी त्याच्याबद्दल नुसती व्याख्यानं दिली, पुस्तकं लिहिली, केवढं त्याचं सामर्थ्य आहे, स्वरूप आहे, हे जाणणं नाही. जाणायचं आहे ना, तेच होऊन राहा, असं 9व्या श्लोकात सांगितलं. आता त्यांनी 10व्या श्लोकात असं सांगितलेलं आहे, असे कोण लोक येऊन मला मिळतात? जे कुणी मला येऊन मिळतात असं म्हटलेलं आहे, त्यांच्यामध्ये काय, कोणते क्वालिफिकेशन, काय त्यांचं, कोणते गुण पाहिजेत त्यांच्यामध्ये? वीतराग भय क्रोध, हा ज्यांचं हे आसक्ती, राग याचा अर्थ आसक्ती, आकर्षण, हे भय आणि क्रोध हे ज्यांचं गेलेलं आहे, आणि माम उपाश, मनमय झाले, माझ्याशी एकरूप झाले, मीच त्यांना आधार झालो, असे अनेक मंडळी ज्ञान तपसा, तप कशाचं करायचं आहे? ज्ञान मिळवण्यासाठी करायचं आहे. आणि त्यामुळे पूता, त्यामुळे ते पवित्र झालेत, पवित्र झालेले आहेत. ते काय करतात? मदभाव मागता, म्हणजे मला येऊन मिळायचं असेल तर ह्या गोष्टी झालेल्या पाहिजे. तपश्चर्या व्हायला पाहिजे, मतपरायण व्हायला पाहिजे, माझ्याशी एकरूप, माझंच अखंड अनुसंधान ठेवलं आहे, मीच त्याला आधार झालेलो आहे, असा जो कोणी असेल तो मलाच येऊन मिळतो. म्हणजे सगळ्या प्रत्येक श्लोकामध्ये एक एक वेगळा विचार सांगितला. केव्हा अवतार घेतात, त्याचा हेतू काय आहे, परिणाम काय होतो, आणि कोण येऊन मिळतात. मिळायच्यासाठी मग आपल्याला काय करायला पाहिजे. आणि 11व्या श्लोकात त्यांनी सांगितलं पुन्हा की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यम. म्हणून 11 आणि 12 हे 2 श्लोक एकत्र घ्यावेत. काय सांगितलं 11व्या अध्यायात? की माझी उपासना करतात, पण ये यथा माम प्रपद्यन्ते, काय हेतून माझ्याकडे येतात तसंच मी त्यांना देतो. सामान्यतः आपल्याला असं दिसतं की भगवंताची भक्ती करणारी मंडळीमध्ये सुद्धा म्हणून 2 प्रकारची मंडळी असतात, एक धार्मिक आणि एक आध्यात्मिक. आता गणपती उत्सव आहे, गणेशाची उपासना करतायत, पूजा अर्चा सगळं काही चाललं आहे. हे जे सगळं आहे हे धार्मिक आहे, आध्यात्मिक नव्हे. धार्मिक सगळ्या ज्या गोष्टी केली जातात त्याच्यामध्ये कांक्षतः कर्मणाम सिद्धी, दुसऱ्या श्लोकात जे सांगितलं आहे, ती इच्छा धरून संसाराचं ठीक चालावं, घरावाळांचं मुलाबाळांचं ठीक चालावं म्हणून अपेक्षा धरून, फळाची कर्मफळाची अपेक्षा धरून इष्टदेवतांना भजतात. मग कोणी गणपताला भजेल, शिवरात्र आली शिवाला भजेल, नवरात्र आलं देवीची उपासना करेल, शनीची उपासना करेल, असे जे आहे इष्टदेवता त्यांची जी आहे त्याला ते भजतात कांक्षतः, असे जे आहेत. म्हणून इथं त्यांनी सांगितलं आहे, जो ज्या इच्छेनं मला भजतो. धार्मिक मंडळी संसाराच्या इच्छेनं भजतात, पण आध्यात्मिक मार्गाने जाणारी मंडळी त्यांना मीच पाहिजे असतो. बाकीच्या गोष्टी ज्या सहज मिळतील त्या मिळतील, पण त्या इच्छेनं ते उपासना करत नाहीत. त्यांची जी उपासना असते ती आध्यात्मिक पातळीवरची, म्हणजे आत्म्याची, परमात्म्याची उपासना. आणि उपासना म्हणजे आपण तेच होऊन राहण्यासाठी किंवा त्याचीच प्राप्ती हवी म्हणून जे सांगितलं जातं, म्हणून ती आध्यात्मिक साधना म्हटलेलं आहे. ही धार्मिक साधना आहे उपासनासुद्धा. म्हणून इथं त्याने जे म्हटलं आहे, जेवणावर हे जे कांक्षतः कर्मणाम, कर्मापासून काही इच्छा करणारी जी मंडळी आहेत त्यांनाही मी ते देतो, माझ्याकडूनच मिळतं ते. पण मागणाऱ्यावर अवलंबून आहे काय मागायचं. वडील आहेत, वडिलांच्याकडे मागायचं आहे, देतोय. कोण काय मागतो, कोण काय मागतो, ते काय मागतो त्याच्यावर त्याची पातळी अवलंबून आहे. देणारा देतो. लहान मुलं इकडे आलं, लाडू मागतो, आई देते, त्याला त्याची पातळी तेवढीच, तो लाडूच मागणार फक्त. पण वरच्या पातळीवरचा असेल तर तो काही वेगळं मागेल की मला हे नाही, आणखीन काही पाहिजे. तसा साधक जो असेल, तो जर साधक असेल तर तो संसारातला मागणार नाही, तो म्हणेल मला तूच पाहिजेस. म्हणून मुमुक्षू, साधक, सिद्ध हा जो मार्ग आहे हा वेगळा, आणि नुसती भक्ती करून संसारातलं मागणारे हे वेगळे. संतांकडे दोन्ही प्रकारची मंडळी जातात, पण संतांना खरे हवे असतात ते आध्यात्मिक मागणी करणारे हवे असतात. ध्यान लागत नाही, नाम होत नाही, अर्थ कळत नाही, तो मला सांगा असं म्हणणारी मंडळी त्यांना हवी असतात. पण अशी मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित, कारण त्याचं काय आहे की ते फळ अदृश्य असल्यामुळे लक्षात येत नाही कोणाच्या.
मग दृश्य फळ जे आहेत, पैसा, कीर्ती, मान, हे जे हवं असेल आहे ते लोकांना आकर्षण आहे, ते मागणारी मंडळी जास्ती आहेत, म्हणून ते सांगितलं. आता ह्या 4थ्या अध्यायात ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी विशेषत्व करून सांगितल्या आहेत त्यात हा 13वा श्लोक आहे. म्हणजे काय काय सांगितलं असं बघताना 2-4 गोष्टी लक्षात घ्या की अनेक जन्म तुला बहुनी, 5वा श्लोक त्या अर्थाचा आहे. बरं, की तुला कळलं नाही अनेक जन्म, मला माहिती आहे, ती एक गोष्ट सांगितली. त्यानंतर ह्या अध्यायाचं वैशिष्ट्य म्हणजे मी जन्म केव्हा घेतो, 7वा अध्याय सांगितला, 8वा श्लोक सांगितला. 7वा, 8वा, 9वा हे दोन्ही 3 श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की माझा जन्म कशासाठी आहे. तसं ह्याच्यामध्ये आणखीन 13व्या श्लोकात सांगितलं की चातुर्वर्ण्यम मला मया सृष्टम. हे तर ह्या अध्यायाचं आणखीन वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे तेही बरोबर सांगते की तद्विधी प्रणिपातेन, हा जो श्लोक आहे 34वा, हेही ह्या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. हे प्रत्येक अध्यायात वेगळेपणाने काय सांगितलं असं बघितलं तर तो एक आहे की तिथं आता 13व्या अध्यायात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, हे चातुर्वर्ण मी निर्माण केलेले आहेत, पण कसे, गुणकर्म विभागशः. कर्म त्याप्रमाणे चातुर्वर्णे आहेत. आपल्याकडे चातुर्वर्णे आहेत आणि 4 आश्रम आहेत. त्यापैकी 4 आश्रम हे आज देखील मान्य आहेत, ते हवे आहेत, आवश्यक आहेत. पण चातुर्वर्ण्याची जी कल्पना आहे क्षत्रियाला सांगितलंय संरक्षण. राजा क्षत्रिय असायचा आणि त्याचा गुरु ब्राह्मण असायचा. त्यांच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी राज्य करायचं आणि म्हणून प्रजेचं संरक्षण करणं हे काम क्षत्रियाचं होतं. वैश्याचं काम जे होतं त्याच्यामध्ये शेती, व्यापार हे जे सगळं काम आहे हे त्यांनी करायचं आणि शूद्रांनी सेवा कर्म जे आहे ते त्यांनी करायचं. पण आता गुणाकर्माप्रमाणे कुठल्याही ह्याच्यातली व्यक्ती दुसऱ्या आश्रम वर्णाचं काम करू शकते. त्यामुळे हा जो काही एक कंपार्टमेंट त्यावेळेला पाडलेली आहे ती सारखीच राहिली असं नाही आहे. रक्तातून काही गुण येतात, पण तरी देखील त्या व्यक्तीचे गुण जर वेगळ्या तऱ्हेनं असतील तर तो ते काम करू शकतो. त्यामुळे ही वर्णव्यवस्था आता पहिल्या इतकी कडक राहिलेली नाही. पण चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म हे सर्व मी निर्माण केलेले आहेत. तस्य कर्तारमापी, आता हे सगळे मी निर्माण केलेले आहे त्याचा मी कर्ता आहे, तरी देखील विद्धी, जाणून घे, अकर्तारम, मी काहीही करत नाही, अव्ययम, मी हे काहीही करत नाही. म्हणून हेच पुन्हा पुन्हा लक्षात ठेवलं आहे, सगळं मी केलं तरी मी त्याचा कर्ता नाही. इथं सारखा बोध लक्षात ठेवायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट ही आहे, कर्म टाकायचंच नाही आहे कोणत्याही ह्याच्यामध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये. ज्ञानी पुरुषांनी देखील कर्म टाकू नये असंच पुन्हा पुन्हा भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर कर्म टाकणं नाही, पण कर्म करत असताना, कर्म होत असताना मी त्याचा कर्ता नाही, हे सारखं ध्यानात ठेवलं पाहिजे. आता तुम्ही तरुण मंडळी काम करणार, दिवसभर व्यवसाय आहे, उद्योग आहे, करायचंच आहे. परमार्थ करायचा म्हणून आपली नुसती माळ घेऊन जर एखादा बसला, अभिप्रेतच नाही. नाही तर अर्जुनाला त्यांनी तेच सांगितलं असतं की चल आपण आपली एक माळ घेऊ आणि अरण्यात जाऊ बसू, असं सांगितलेलं नाही आहे. हा बोध ठेव आणि कर्म कर. उलट जास्त कर्म चांगलं होतं, पुष्कळ कर्म होतं, पण हा बोध पाहिजे कर्माचा. म्हणून इथं देखील त्यांनी ते सांगितलं आहे, हे सगळी कर्म जरी करत असून मी अकर्ता आणि अविनाशी आहे, अकर्तारम अव्ययम. आता इथं लक्षात असं घ्यायला पाहिजे नीटपणाने, कर्म करतोय ना, कर्म कशाने केलं जातं, देहमनबुद्धीनं. मग देहमनबुद्धी तर पाहिजे. मग कर्म तर करता आहे आणि करत नाही म्हणतोय, त्याच्यासाठी लक्षात असं घेतलं पाहिजे की देहमनबुद्धी मी नाही आहे. कॅमेऱ्यावर तिथं चित्र चाललेलं आहे, मी कॅमेरा फोटो घेतो असं म्हणणार का? मी कॅमेरा घेतोय,
तसं देह मनोबुद्धी कर्म करते. म्हणजे तो मी जो आहे तो मी तुम्ही कुठं चिकटवता त्याच्यावर अवलंबून आहे. मी देहाकडे चिकटवलात आणि तसंच आपण चिकटवलेला असतो नेहमी. त्यामुळे मी हे केलं, मी हे करीन, करणार नाही वगैरे वगैरे गोष्टी आपल्या असतात. आणि मी जर आत्म्याकडे चिकटवला तर आत्मा करतच नाही काही, तो नुसताच आहे. म्हणून अकर्तारम हा बोध इथं ठेवून ते बोलत आहेत. हे सगळं जरी केलेलं दिसलं तरी मी अकर्ता आहे. आणि आपल्याला हेच ध्येय साधायचं आहे. सगळ्या साधनेचं ध्येय, सगळ्या श्रवण मनन चिंतनाचं ध्येय हेच आहे की सर्व करत असताना दिसलो तरी मी करता नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. पण मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे हे लक्षात येण्यासाठी ध्यानाने देहापासून आतला मी वेगळा आहे हे अनुभवलं पाहिजे. बोलून चालणार नाही, नुसतं अनुभवाला आलं पाहिजे की माझा काही संबंधच नाही कशाशी, मी नुसता आहे. पण मी मात्र आहे, मी नाही असं नाही. मी आहे तरच सगळं चाललेलं आहे हे पक्का आहे. पण मी करत नाही. म्हणजे मी आहे पण करत नाही. करणारा दुसरा आहे पण माझ्या अधिष्ठानावर तो करतो आहे. त्यामुळे मी कुठेही करता नाही, पण माझं अस्तित्व जे आहे ते आवश्यक आहे. हे नीट अंडरस्टँड लक्षात घ्यायचं. काय नेमकं आपल्याला बोध ठेवायचं आहे तो बघा. आणि म्हणून पुढे बघा 14वा शकला त्यांनी सांगितलं नमाम कर्माणि लिंपंती. त्यामुळे उदंड कर्म जरी मी केलेली असली तरी कर्माचा लेप मला लागत नाही. कारण काय, न मे कर्मफले स्पृहा. उदंड कर्म घडत असलं तर त्या कर्मफळाकडे माझी इच्छा नसल्यामुळे त्या कर्मांचा लेप मला लागत नाही. म्हणजे आपल्याला उदंड कर्म करून त्याचा जर लेप लागायला नको असेल तर कर्मफळाची इच्छा ठेवायची नाही. आणि तो श्लोक पहिल्यांदा आला आहे कर्मण्येवाधिकारस्त. आपलं कर्म केलं की संपलं, त्यापासून मला काही विचारायचं नाही. आणि ते कर्म त्याच्यापासून मला काही मिळायचंच नाही. मग कसं तरी कर्म केलं नाही चालणार. कर्म उत्तमच व्हायला पाहिजे. भगवंतानी दिलेलं कर्म आहे ते तन मन धनाने उत्तमच करायचं आहे. पण ते केलं की संपलं, त्याच्यापासून मला. आणि म्हणून तिथं ते करताना देखील मी केलं असा भाव न ठेवता त्यांनी या देहाकडून, म्हणजे तो मी चिकटवायचाच नाही तिथं, त्यांनी या देहाकडून करून घेतलं. इलेक्ट्रिसिटीवर दिवा लागलेला आहे, कॅमेरा चालला आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. इतकी देहापासून अलिप्तता आपण दिवसभरच्या सगळ्या कामामध्ये सारखी ठेवत जाऊ तेव्हा वर्षानुवर्षाने 12 वर्षांनी 24-36 वर्षांनी केव्हा तरी तो बोध होईल. जेवायला बसलं तरी लक्षात ठेवावं देहाला जेवायला घालायचं आहे. आणि घालायचं आहे म्हणजे देहच देहाला जेवायला घालतो आहे. पहा ना, विचार करा तुम्ही. देहच देहाला स्नान घालतो, देहच देहाला जेवायला घालतो, स्वयंपाक तोच करतो, सगळं ते लांब चाललेलं आहे. माझ्याशी त्याचा काही संबंध नाही. दीपाचे नि प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. दिवा जसं म्हणत नाही की मी स्वयंपाक केला, मी इथली साफसफाई केली, तो नुसता आहे, त्याच्या प्रकाशात सगळं चाललेलं आहे. तसं मी जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या प्रकाशात देह मनबुद्धीची कामं चाललेली आहेत. देह देहाची कामं करतोय, मन मनाची कामं करतोय, बुद्धी अभ्यास करते, चिंतन करते. पण ती बुद्धी करते, मी नाही. ही डिटॅचमेंट सारख्या बोट ठेवायचा, याचा अर्थ सारखं ध्यान करायचं नव्हे, सारख्या माळा जपायच्या नव्हेत. याला अनुसंधान म्हणतात. आणि हे अनुसंधान अखंड पाहिजे. झोपताना देखील विचार असा करावा, आता देह दमलेला आहे, त्याला आता विश्रांतीची गरज आहे, त्या देहाला आता झोपायचं, माझा काही संबंध नाही. कारण मी झोपतच नाही. देह जरी झोपला तरी मी झोपतो का? मी कधीच झोपलेलं नाही, मी अखंड जागाच आहे. देहाला झोप लागली हे आपण उठल्यावर सांगतो का नाही? गाढ झोपलं, कुणाला कळलं? जे सगळं नाही तिथं नव्हतं, कळलं कुणाला? ते जे कळलं ज्याला, तो मी जागा आहे. झोप लागली
हे ज्याला कळलं तो झोपलेला नाही. बघा, म्हणून ह्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग, साधनेमध्ये 70-80% समजणं हे लक्षात घ्यायचं. हे झालं. पुढे आता कर्मभिर नसबध्यते एवं ज्ञात्वा 15व्या श्लोकात म्हटलं, हे ज्यांनी कळलं, आता आपल्याला कळलं असं गृहीत धरू, असं जाणून आत्तापर्यंतच्या मुमुक्षुनी आपली कर्म केली. आता इथं शब्द माणसानी म्हटलं नाही, मुमुक्षुनी म्हटलेलं आहे. म्हणजे जो या मार्गाला लागलेला आहे आणि मुमुक्षुला इच्छा आहे भगवत प्राप्तीची, सामान्य माणसाला नाही, बद्धाला नाही आहे. त्यामुळे मुमुक्षु जे आहेत त्यांनी या प्रकाराने कर्म केली. तसाच तूही कर्म कर. कुरु कर्मैव तस्मात् त्वं त्वं कुरु, आज्ञा आहे त्याची. ह्यांनी ज्या प्रकाराने कर्म केलं त्याच प्रकाराने तू कर्म कर. कारण आत्तापर्यंतच्या सगळ्यांनी हा बोध ठेवून कर्म केलं. सर्वांनी म्हणजे मुमुक्षुने, साधकाने ह्या प्रकारे बोध ठेवून कर्म केलं. तसंच तूही हा बोध ठेव आणि कर्म कर. आणि कर्मच कर, कर्मच करायला पाहिजे. हे सांगितलं 15व्या श्लोकामध्ये. आता 16व्या श्लोकामध्ये कृष्ण असंच आणि म्हटलं आहे की कर्म कर म्हटलं आहे. किम कर्म आहे तरी, पण कोणतं कर्म करावं आणि कोणतं करू नये ह्याविषयी पंडितांना देखील, कवयो अपि, ज्ञानी चांगली मंडळी, ज्ञानी अगदी नाही, कवी, त्यांना देखील मोह पडतो की काय कर्म केलं असतं बरोबर आणि काय कर्म केलं असतं चुकीचं आहे. म्हणजे हे पुन्हा कोणतं कर्म करावं कोणतं करू नये, काही वेळा एखादी चांगली गोष्ट म्हणून आपण करायला जातो, त्याचा परिणाम काय होत सांगता येत नाही. म्हणून त्यांनी पुढच्या ओळीमध्ये म्हटलं आहे, गहना कर्मणो गतिही. या कर्माची गती गहन आहे. काय कर्म करायला गेलं तर त्याचं, एखाद्याला वाचवायला जायला म्हणून डॉक्टरने काही काम केलं, सांगता येत नाही, तो वाचायच्याऐवजी मरतो. हेतू होता का मारण्याचा? नव्हता, हेतू होता जगवण्याचा. पण परिणाम काय झाला सांगता येत नाही. म्हणून गहना कर्मणो गती, कर्माची गती गहन आहे. सांगू शकत नाही आपण हे केल्यानंतर हेच होईल. आपण हेतू चांगला ठेवायचा, कारण त्याचा परिणाम आपल्या मनबुद्धीवर होत असतो. त्यामुळे हेतू चांगला ठेवायचा. परंतु असं का झालं असं जेव्हा म्हणतो काही सांगता येत नाही. इतकं सगळं मी चांगलं केलं तरी माझ्या वाट्याला का आलं? अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परिस्थिती आहे, पूर्वीच्या जन्माचे कर्म आहेत, इतरांचे काही प्रारब्ध आहेत. अनेक गोष्टीचा परिणाम त्या कर्मावर होत असतो. म्हणजे कर्माचा जो परिणाम ज्याला म्हणतो, कर्म करणं आपल्या हातातलं आहे. कर्माचा परिणाम काय असावा हे आपण काही सांगू शकत नाही, कारण तो अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. मग आपलं काम काय? आपलं काम केवढंच की चांगल्या हेतूनं, चांगल्या ध्येयाने आपण कर्म करत राहणं. कोणतेही कर्म करताना मला हे प्राप्तव्य आहे, इकडे लक्ष ठेवून कर्म करणं राहणं. आता 18व्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे, कर्मण्य कर्म पश्येत अकर्मणीच कर्मया. कर्मणी अकर्म, कर्म करत असताना अकर्मदशा आणि अकर्मणी कर्मदशा. हे जे आहे सबुद्धिमान मनुष्येषु, हे ज्याला लक्षात आलं तो बुद्धिवान आहे. म्हणजे कर्म करत असतानाच अकर्म, मी काही करत नाही असा बोध ठेवायचा. आणि अकर्मणी, काहीच कर्म करत नाही आहे तरी देखील कर्म घडतात. अकर्मणी कर्म म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखादी समजा मोठा कारखाना आहे, काही काम चाललेलं आहे वगैरे, सामान्य पातळीवर कामगार काम करत असतात, पण मालक नुसता आला, अजून काही करत नाही आहे तो, पण नुसता आला असं म्हणताना लगेच कामात फरक पडतो. मुलं वर्गात गोंधळ करत असतात, मास्तर नुसते आले, सगळे चुपचाप होतात. आता हा मास्तरनी काही केलेलं नाही आहे, ते नुसते आले, अकर्मणी, काही काम करत नाहीत, परिणाम आहे का नाही? तसेच संत, ज्ञानीपुरुष अशी जी मंडळी असतात ती काहीही करत नसली तरी त्यांचं नुसतं अस्तित्व जे आहे, आपण जसं म्हणतो भगवंत कुठं काय करतो, करत नाही, पण नुसतं त्याचं अस्तित्व आहे ह्याचं भान जरी आपल्याला असलं, आणि ते असायला पाहिजे, तो आहेच, तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे बघतोय, तुझ्या मनात जरी वेडं वाकडं काय आलं त्याला कळतंय, त्यामुळे तो अखंड आहेच.
असं भान ठेवून कर्म. तसं इथं अकर्मणे म्हणजे ती व्यक्ती काहीही करत नसताना देखील उदंड कर्म घडतायत हे ज्याच्या लक्षात येतं आहे तो सर्व कर्मे असं सर्व कर्मे करीत असताना योगी होतो. म्हणजे हा बोध करून घेतला पाहिजे. 19वा श्लोक आहे. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्निदग्ध कर्मणं तम आऊ पंडितम बुधा. पंडित कुणाला म्हटलं आहे तर सर्वे समारंभा म्हणजे जे काही आपण काम करतो ते कामसंकल्पवर्जित पाहिजे. आता आपण एकच सगळा सूत्र कळलं ना की सगळ्या श्लोकात पुन्हा पुन्हा ते सांगितलं आहे. कोणतीही कामना न ठेवता कोणताही संकल्प मनात धरता सर्व काही काम सुरुवात करायची. कशासाठी हे तुम्ही करता? भगवंतांना मान्य कर्म आहे, त्याचा प्रसाद व्हावा म्हणून मी हे कर्म करतो आहे. आपल्याला कशासाठी म्हटलं म्हणजे आपण अनेक गोष्टी सांगत असतो व्यवहारातल्या, यासाठी करतो, त्यासाठी करतो, त्यासाठी करतो. पण इथं तसं नाही आहे. कोणताही संकल्प दुसरा नाहीच आहे. एकच संकल्प आहे, एकच इच्छा मनात आहे की भगवत रूप व्हायचं आहे. भगवंताची कृपा प्रसाद संपादन करायचं आहे. कारण त्यात प्रसादात आपल्याला जर काही पाहिजे असेल तर भगवंताची कृपा, सद्गुरूंची कृपा. मग सद्गुरूंना भगवंतांना जे आवडतं ते करणं म्हणून सर्व म्हणाला. आणि काय होतं त्यांनी ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं. आणि असं तऱ्हेनं जर कर्म केलं, ज्ञान समजून घेतलं, जसं म्हटलं ना रागे रागे निघून गेला नाही, ज्ञान समजवून निघून गेला त्याला विरक्ती म्हणतात. नंतर रागारागाने गेला, भांडोची गेला, तिथे कुठे गेला तरी भांडतोच आहे पुन्हा. तसं नाही. तसं त्याला जर ज्ञान झालं तर ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं. मग त्याची सगळी कर्म त्या ज्ञानाग्नी म्हणजे कर्म होतात पण ज्ञानाग्नीमध्ये दग्ध होतात. ज्ञान झालेलं असल्यामुळे त्या कर्माचं एखादी गोष्ट दग्ध झाली म्हणजे मागं राहत नाही काही. तसं कर्म होत आहे पण मागं त्याचा शेष जो असतो, मला, माझं, तुझं, हे जे आहे ते संपलं. कर्म झालं, संपलं. म्हणून ह्या ज्ञानाग्नीमध्ये ही सगळी कर्म दग्ध व्हायला पाहिजेत असं हे 19व्या श्लोकात सांगितलेलं आहे.